आपण पाहताय न्यूज 18 लोकमत स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघूयात अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. पूरग्रस्त आणि आपत्तीग्रस्त भागातील नागरिकांना आर्थिक मदत आणि त्यांचं पुनर्वसन करण्याबाबत मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक होतीये. नुकसानीचा अंदाज घेऊन बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अर्थमंत्री अजित पवार, मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारही उपस्थित आहेत. राज्यातील 8 जिल्ह्यांमधील पूरग्रस्तांना मदतीसाठी सुमारे 6,000 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचा राज्य सरकारने नुकसानीचा प्राथमिक अंदाज वर्तवलाय. यामध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि विदर्भातील अकोला आणि अमरावती जिल्ह्यांचा समावेश आहे. पिकांची नुकसान भरपाई, रस्ते वाहून गेलेले पूल बांधणी, तसंच कोलमडलेली वीज यंत्रणा उभी करणं, दरड कोसळलेल्या गावांचं पुनर्वसन करणं, लोकांना मदत करणं यांचा यामध्ये समावेश आहे. कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना मंगळवारी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. केंद्राने पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जवळपास 700 कोटी मंजूर केले असल्याची माहिती दिली आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी या संदर्भातली ही माहिती दिली असून आम्हाला नुकत्याच आलेल्या पुरामुळे विशेषतः शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा सखोल अहवाल मिळालाय आणि त्याचं विश्लेषण केल्याचं देखील तोमर यांनी म्हटलंय. 6 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती उद्भवली असून या ठिकाणी आरोग्य समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात एक कक्ष उभारण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 600 गावांसाठी आरोग्य पथक नेमली जाणार आहेत. ही पथकं नागरिकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून असणार आहे. तसंच प्रत्येक जिल्ह्यात औषधांचा पुरवठा केला जाणार असल्याची ही माहिती यावेळी टोपे यांनी दिली. साताऱ्यातल्या पाटण तालुक्यातल्या एका गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. कारण 23 जुलैच्या रात्री या गावकऱ्यांनी प्रलय पाहिला. मिरगावच्या गावकऱ्यांनी केवळ दरडच नाही तर संपूर्ण डोंगरच कसा कोसळतो याचं भयंकर प्रात्यक्षिक अनुभवलं. मनमाडमधल्या चांदवडच्या शाळेतील कला शिक्षक देव हिरे यांनी कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात महापुरानं घातलेल्या थैमानाची दाहकता दाखवणारं चित्र रेखाटलंय. संकटात सापडलेल्या आपल्या बांधवांसाठी समाजानं पुढे येऊन मदत करावी असं आवाहन त्यांनी या चित्रामधून केलं आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये गावात घडलेल्या दुर्घटनेत एका हिरकणीनं चक्क आपल्या 3 मुलांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलंय. या हिरकणीचं नाव आहे शेवंता नंदू कोंडाळकर. या दुर्दैवी घटनेची ती प्रत्यक्ष साक्षीदार आहे. या डोंगराचा भाग अनेक कुटुंबियांसाठी काळ बनून आला होता, परंतु यातून मोठ्या हिमतीनं तिनं आपला जीव वाचवला. सोबतच आपल्या 3 मुलांनाही तिनं अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलंय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बुधवारपासून कोल्हापूर, सातारा आणि सांगलीचा पाहणी दौरा करणार आहेत. बुधवारपासून 3 दिवस हा दौरा असेल. या दौऱ्यादरम्यान फडणवीस पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. महाड इथल्या तळीयेमध्ये दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत 84 जणांचा मृत्यू झालाय. या दुर्घटनास्थळाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी दुर्घटनास्थळाचा आढावा घेतला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी राज्यपालांना मदत आणि बचाव कार्याची माहिती दिली. मृतांच्या नातेवाईकांसोबत संवाद साधत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न राज्यपालांनी केला. दरम्यान तळीये गावाची पाहणी केल्यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी गुहागरमधून चिपळूणच्या दिशेनं रवाना झालेत. या दौऱ्यादरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी चिपळूण बाजारपेठ आणि पूरबाधित परिसराची पाहणी करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पूरग्रस्त भागातील परिस्थिती गंभीर असल्याचं सांगत चिंता व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी नेत्यांनी पूरग्रस्त भागातील दौरे टाळावेत असं आवाहन केलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्याचं मी स्वागत करतो, कारण त्यांची ती जबाबदारी आहे. पण माझ्यासारखे नेते गेले तर तिथल्या शासकीय यंत्रणेवर ताण पडतो असं त्यांनी सांगितलंय. तसंच राज्यपालांनाही त्यांनी टोला लगावलाय. राज्यपाल जात आहेत हे ठीक आहे, त्यांचं आणि केंद्राचे संबंध चांगले आहेत, ते जास्त मदत आणू शकतात असा टोला पवारांनी लगावलाय.
तर भाजप वेटिंगवर राहत नाही असं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना दिले. आम्ही पूरग्रस्त भागांचा दौरा केल्यानंतर यंत्रणा कामाला लागते असं फडणवीसांनी म्हटलंय. तसंच राज्यपालांनी सर्व पक्षातील नेत्यांना बोलावलं होतं, मात्र इतर पक्षातील आमदार गेले नाहीत असं फडणवीस म्हणाले. राज्यकारभार राज्यपालांच्या नावानं चालतो आणि त्यामुळे राज्यपालांचं नुकसानग्रस्त भागांचा दौरा करणं हे कर्तव्य असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. अजित पवारांनी कोल्हापूरमधील पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला. शिरोळ इथे जाऊन तिथल्या पूरग्रस्तांशी त्यांनी चर्चा केली. पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पुरामध्ये नागरिक व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून त्यांना दिलासा देण्याबाबत लवकरच निर्णय घेतले जातील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. अजित पवारांच्या दौऱ्यानंतर पाहणी केलेल्या परिसरात नागरिकांमध्ये वाद झाल्याचं बघायला मिळालं. आमची घरं का दाखवली नाहीत असा सवाल करत परिसरातील नागरिकांमध्ये वाद झाला. शाहूपुरी परिसरातील नुकसानग्रस्त एकमेकांच्या अंगावर धावून गेले. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातला महापूर ओसरत असतानाच अजूनही सखल भागात महापुराचं पाणी साचलेलं आहे आणि या पाण्याचा निचरा व्हायला अजून 1 दिवस लागू शकतो. शहरातल्या अनेक भागांमध्ये 15 फुटांपर्यंत पाणी पोहोचलं होतं. कोकणातील पूरस्थितीमुळे झालेलं नुकसान आणि लोकांचे हाल पाहता राज्यभरातून कोकणवासियांना मदत देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या आवाहनाला लातूरकरांनी चांगला प्रतिसाद दिलाय. लातूरकरांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात मदत जमा केली आहे. काही व्यावसायिकांनी कपडे, साड्या, धान्याचे किट, पाण्याच्या बाटल्या अशा स्वरूपात मदत केली आहे. तर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांच्या आवाहनाला लातूर जिल्हावासियांनी चांगला प्रतिसाद देत सढळ हातानं मदत केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात दरड कोसळण्याचं सत्र सुरूच आहे आणि त्याचमुळे अनेक रस्त्यांनाही त्याचा फटका बसलाय. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेडमधल्या रघुवीर घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळल्यानं तसंच काही ठिकाणी रस्ताच वाहून गेल्यानं गेल्या 5 दिवसांपासून घाट माथ्यापलीकडील जवळपास 16 गावांचा संपर्क तुटलाय. नागरिकांना दळणवळणासाठी दुसरं काही साधन उपलब्ध नसल्यानं आता नागरिकांना काही दिवस वाट बघावी लागणार आहे. सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय. कराड तालुक्यातील तांबे गावात पाणी शिरल्यानं अनेक घरांचं नुकसान झालं असून शेतीचंही मोठं नुकसान झालंय. पुराच्या पाण्यात अडकलेल्या 50 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय. साताऱ्यातील खंडोबाची पाल गावात पुराचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय. ज्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं त्या कुटुंबातील लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलंय. पुणे मनपाचं आरोग्य पथक रायगड जिल्ह्याच्या पूरग्रस्त भागात सेवा देण्यासाठी रवाना झालंय. या पथकासोबत औषधांचा साठा देखील पाठवण्यात आला. यापूर्वीही पुणे मनपानं कोल्हापूरला पिण्याच्या पाण्याचे टँकर्स पाठवले. तसंच भाजपच्या सर्व नगरसेवकांनी देखील आपला 1 महिन्याचा पगार पूरग्रस्तांना दिल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. त्यांनी आज पुणे मनपाच्या आरोग्य पथक गाडीला हिरवा झेंडा दाखवला. पूरग्रस्त गावांना भेट देत असताना कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या ताफ्यातील पायलट गाडीचा अपघात झालाय. पलूस तालुक्यातील नागठाणेजवळ हा अपघात झालाय. एका दुचाकीमुळे अपघात झालाय. त्यामुळे यामध्ये पायलट गाडीतील 2 पोलीस जखमी झाले आहेत. तर जखमी पोलिसांना आष्टामधील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय. रावेर तालुक्यातील धरण सध्या ओव्हरफ्लो झालंय. सातपुड्याच्या कुशीत असलेल्या भोकरी नदीवरील हे मंगळूर धरण आहे. सातपुड्याच्या आणि मध्य प्रदेशमध्ये नदीच्या उगमस्थानी पाऊस झाल्यानं पाणी पातळीत वाढ झाली आणि त्यामुळे धरण ओव्हरफ्लो झालंय. दरम्यान धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं आसपासच्या गावांच्या भूभागातील पाणी पातळीतही वाढ होणार आहे. पालघर जिल्ह्यातील सूर्या नदीवरील धामणी धरण 78% भरलं असून धामणी धरणाचे 5 पैकी 3 दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. धामणी धरणाच्या खालच्या बाजूला असलेल्या कवडास बंधाऱ्यात प्रति सेकंद 1964 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर कवडास बंधाऱ्यातून सूर्या नदी पात्रात एकूण 6093 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय, ज्यामध्ये पुढील 24 तासात याची तीव्रता आणखीन वाढणार आहे. त्यामुळे अरबी समुद्रातील बाष्प पूर्व भागात खेचलं जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुढील 5 दिवस पावसाची शक्यता आहे. कोकणच्या किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता आहे. अशातच मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देखील हवामान विभागाकडून करण्यात आल्या. 30 जुलै आणि 31 जुलैला कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवसेनेवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. जनता आता समोर येऊन राग व्यक्त करू लागल्यामुळे शिवसेना हादरून गेली आहे, अशा शब्दात राणेंनी ट्विट करत शिवसेनेवर टीका केली. दरम्यान लोकांच्या संकटांचं राजकारण आम्ही करत नाही, अशीही टीका यावेळी नारायण राणेंनी केली आहे. कल्याणमधील वाहतुकीच्या दृष्टीनं महत्त्वाचा असणारा गांधारी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या पुलाला तडे गेल्यानं हा पूल रात्रीपासून वाहतूक विभागानं बंद केलाय. महापुरामुळे गांधारी पुलाच्या पिलरला नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे. कंपन्यांकडून शेतकऱ्यांना विमा न मिळाल्यामुळे अमरावतीमध्ये शेतकरी आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं. तब्बल 2 तास शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाला यावेळी घेराव घातला होता. तर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. शिवाजी कृषी महाविद्यालयात अमरावती इथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यक्रमात ट्रॅक्टर चालवून त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर खड्डे पडल्यानं नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. तात्काळ खड्डे बुजवा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अंबेजोगाई कळंब महामार्ग बोरी सावरगाव जवळ आंदोलन करण्यात आलं. रस्त्यासाठी नागरिकांनी वेळोवेळी आंदोलनं केली, निवेदनं दिली, मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आमदार खासदारांचं दुर्लक्ष असल्यामुळे रस्त्यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. आणि याच विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. कडक निर्बंधांच्या विरोधात व्यापाऱ्यांनी नागपूरमध्ये मोटारसायकल मार्च काढला. राज्य सरकारच्या 4 जूनच्या आदेशानुसार नागपूरमध्ये एक पॉझिटिव्हिटी रेटनुसार पहिल्या श्रेणीत येत असतानाही नागपूरमध्ये 3ऱ्या श्रेणीचे नियम सुरू आहेत आणि त्यामुळे व्यापाऱ्यावर विपरीत परिणाम होत असल्यानं हे नियम हटवावेत ही व्यापाऱ्यांची मागणी आहे. मुसळधार पाऊस आणि महापुरात शेतीचं नुकसान झाल्यामुळे त्याचा परिणाम भाज्यांच्या आवकीवरती झालेला आहे. त्यामुळे नागपूरमध्ये सध्या भाज्यांचे दर गगनाला भिडलेत. नागपूरमध्ये सध्या कोथिंबीर 160 रुपये किलो, तर मेथी, वालाच्या शेंगा, कारलं, दोडकी 120 रुपये किलोने विकली जाते. सणासुदीच्या आधी भाज्यांचे दर गगनाला भिडले असल्यानं ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे. पुढील काही काळातही हे दर आणखीन वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. भिवंडी परिसरातील झेंडा नाका वाणी आळी इथे 60 ते 70 वर्ष जुनं 2 मजली घर कोसळले. या दुर्घटनेत वृद्ध दाम्पत्य जखमी झाले. मुरलीधर काळे आणि सुनीता काळे असे या जखमींचं नाव आहे. बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर दुचाकी चोरीच्या घटना घडतायत. मागील काही दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखा या चोरट्यांच्या मागावर आहे. महिनाभरात स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या प्रमाणात आरोपींना अटक करत दुचाकीही जप्त केल्या आहेत. दुचाकीवर डल्ला मारणाऱ्या टोळीतील 6 अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून तब्बल 31 दुचाकी जप्त करण्यात आल्या. चंद्रपूर जिल्ह्यातून बातमी. चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील व्याहाड परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात चंद्रपूर वनविभागाला यश आलंय. व्याहाड गावात वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या जेरबंद झाल्यानं परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला. या भागात 3 नागरिकांवर या बिबट्यानं हल्ला केल्याचा संशय आहे. बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे तर 2 जण जखमी झाले होते. चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता पर्यटक गाईड्ससाठी ग्रेडेशन अर्थात स्टार सिस्टीम लागू करण्यात आली. यामध्ये 3 स्टार, 2 स्टार आणि 1 स्टारमध्ये गाईड्सची विभागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे स्टार सिस्टीमनुसारच ताडोबातील गाईड्सला मिळणारं मानधन देखील निश्चित करण्यात आलंय. ग्रेडेशननुसार 3 स्टार मिळालेल्या गाईडला 500, 2 स्टार असलेल्या गाईडला 450 आणि 1 स्टार असलेल्या गाईडसाठी 400 रुपये प्रत्येक ट्रिप मागे मानधन निश्चित करण्यात आलंय. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.
आपण पाहताय न्यूज 18 लोकमत स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला बातमी राज कुंद्रा संदर्भातली. राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. दररोज नव्या तरुणी मॉडेल्स अभिनेत्री समोर येत राजची पोलखोल करतायत. शिवाय त्याच्या ऑफिसमधूनही पोलिसांच्या हाती काही संशयास्पद पुरावे देखील लागलेत. त्यामुळे कोर्टाने राज कुंद्राच्या कोठडीत आणखीन वाढ केली. राजला आता आणखीन 14 दिवस न्यायालयीन कोठडीत राहावं लागणार आहे. दरम्यान त्यानं जामीन मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती, मात्र ही याचिकाही कोर्टानं फेटाळून लावली. परिणामी आता त्याची आणखीन कसून चौकशी केली जाणार आहे. पॉर्न रॅकेट प्रकरणी पूनम पांडे आणि शर्लिन चोप्राला मुंबई हायकोर्टानं दिलासा दिलाय. 20 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश हायकोर्टानं मुंबई पोलिसांना दिलेत. दरम्यान अटकेच्या भीतीने अभिनेत्रींनी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. देशामध्ये सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र गेल्या काही काळापासून लसीकरणाचा वेग मंदावल्याचं चित्र दिसून येत आहे. याच गतीनं जर लसीकरण होत राहिलं तर देशाचं लसीकरणाचं लक्ष्य गाठणं अवघड होणार असल्याचं चित्र दिसतंय. जुलै महिन्यात 13 कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण करण्याचं लक्ष्य देशासमोर आहे. मात्र या महिनाभरात म्हणजे गेल्या रविवारपर्यंत 9.94 कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालंय. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता लसीकरणावर जोर दिला जातोय. देशात सध्या 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्यात येते. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक संक्रमण होईल अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे आणि त्यामुळे लहान मुलांबाबत पालकांना चिंता सतावतीये. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिलासा देणारी बातमी त्यामुळे आणलेली आहे. ऑगस्ट महिन्यात लहान मुलांसाठीची लस भारतात येईल अशी माहिती त्यांनी भाजप संसदीय दलाच्या बैठकीत दिली. त्यामुळे एक मोठा दिलासा पालकांना मिळाला आहे. बातमी क्रीडा विश्वातून. भारत श्रीलंकेमधला T20चा दुसरा सामना रद्द करण्यात आलाय कारण कृणाल पांड्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दोन्ही टीमला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलंय. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला भारताचा युवा ग्रँडमास्टर विदित गुजरातीने अझरबैजानच्या वासिफ डुरारबायलीवरती विजय मिळवत विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. तब्बल 19 वर्षांनी प्रथमच एखाद्या भारतीय बुद्धिबळपटूनं अशी कामगिरी केली आहे. 5व्या फेरीतील दुसऱ्या डावामध्ये विदितने पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळताना वासिफवर 38 चालींमध्ये विजय मिळवला. भारताची लोव्हलिना बोर्गोहेन उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरली. 64-59 किलोग्राम वजन गटात तिनं जर्मन बॉक्सरला 3-2ने पराभूत केलाय. लवलीना ही पदकापासून फक्त एक विजय दूर आहे. एकदा उपांत्य फेरी गाठल्यानंतर तिचं कांस्य पदक निश्चित होईल. उपांत्यपूर्व सामना 30 जुलैला होणार आहे. ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारुण पराभवानंतर निराश झालेल्या भारतीय पुरुष हॉकी संघानं दमदार पुनरागमन केलंय. भारतीय पुरुष हॉकी संघाला अ गटातील दुसऱ्या लढतीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाकडून 1-7 अशा दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र या पराभवाला मागे टाकत भारतीय हॉकी संघानं विजयाची चव चाखली आहे. भारतानं स्पेनचा 3-0 पराभव करत पहिल्या विजयाची नोंद केली आहे. सिमरनजीत सिंग आणि रुपिंदर पाल सिंगने केलेल्या गोल्समुळे भारतानं विजय मिळवला. ऑलिम्पिकच्या तिसऱ्या दिवशी टेबल टेनिसमध्ये भारताच्या शरद कमलने कमाल करताना पुरुष एकेरीची तिसरी फेरी गाठली. मनिका बत्रा, सुतीर्था मुखर्जी यांना पराभव पत्करावा लागल्यानं भारताचं महिला एकेरीतील आव्हान संपुष्टात आलं. तर शरदने पोर्तुगालच्या थियागो अपोलोनियावर 4-2 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. आता मंगळवारी होणाऱ्या तिसऱ्या फेरीतील लढतीत शरद समोर चीनचा रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता मा लाँग याचं कडवं आव्हान असणार आहे. वैयक्तिक प्रकारात अपयशी ठरलेल्या भारतीय नेमबाजांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात निराशा केली. भारताच्या सौरभ चौधरी आणि मनु भाकर या जोडीनं स्टेज 1 मध्ये अव्वल स्थान मिळवून पदकाच्या आशा निर्माण केल्या होत्या. पण स्टेज 2 मध्ये ते 7व्या स्थानावर फेकले गेले आणि भारत पदकाच्या शर्यतीतून बाहेर झाला. ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेली पहिली तलवारबाज सीए भवानी देवीची वाटचाल दुसऱ्या फेरीमध्ये खंडित झाली. महिलांच्या वैयक्तिक सॅब्रे प्रकारात जागतिक क्रमवारी तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मनुनं ब्रुनेट विरुद्ध पराभवामुळे तिचं आव्हान संपुष्टात आलंय. रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही मीराबाई चानूचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी मीराबाई चानूला 2 कोटींच्या बक्षिसासह प्रमोशन देण्याची घोषणा केली आहे. मीराबाई चानू ही स्पोर्ट्स कोट्यातील रेल्वेची कर्मचारी आहे. मीराबाईनं केलेल्या कामगिरीनंतर रेल्वे मंत्रालयाकडून ही घोषणा करण्यात आली आहे.
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा लवकरच एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शेरशाह असं या आगामी चित्रपटाचं नाव आहे. कारगिल दिवसाचं निमित्त या चित्रपटाच्या घोषणेसाठी त्यांनी निवडलं. या नव्या चित्रपटाचा ट्रेलर कारगिल दिनानिमित्त प्रदर्शित करण्यात आलेला आहे. कारगिल युद्धामध्ये देशासाठी बलिदान देणाऱ्या कॅप्टन विक्रम बत्रा यांची शौर्य गाथा या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवली जाणार आहे. हा ट्रेलर पाहून विक्रम बत्रा यांचे आईवडील भावूक झाले. हा चित्रपट एका सैनिकाला खरी श्रद्धांजली आहे असं म्हणत त्यांनी ट्रेलरवर कौतुकाचा वर्षाव केला. आता पुन्हा एकदा आर्ची आणि परशा एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार असं बोललं जात आहे. झुंड या चित्रपटात दोघे एकत्र दिसणार आहेत. या संदर्भात अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाहीये. दरम्यान नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका आहे. तर नुकताच रिंकू आणि आकाशचा सोशल मीडियावर एकत्र फोटो देखील व्हायरल झालाय आणि या फोटोमुळे या सिनेमाच्या चर्चेनं अधिकच जोर धरलाय. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पण जाता जाता एक महत्त्वाचं आवाहन, मास्क लावा, काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. ताज्या बातम्यांसह लगेच परत येतो. बघत राहा न्यूज 18 लोकमत.